सगळ्यांना नमस्कार। मी इथे आज बेसनचे लाडू कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। इथे मी 1 kg बेसन मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। हाफ kg रवासुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। साखर मी इथे मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे 1 kg। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, वेलची आणि जायफळ पावडर बारीक करून घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे मस्तपैकी असं गरम करून। आता आपण जे भाजून घेतलेलं होतं सगळं ते आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही साखर घालू शकता। मला बरोबर इथे 1 kg दळलेली साखर लागलेली आहे। आता आपल्याला सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी काय करणार आहे, इथे आता मी एक छोटं भांडं घेणार आहे, त्याच्यामध्ये हे थोडंसं सारण काढून घेणार आहे। असं मी का करते आहे, कारण का आपण जर डायरेक्ट तूप घातलं ना तर बेसन आहे ना, तूप बेसनमध्ये घातल्यानंतर लाडू आहेत ना असे हे होऊ शकतात, फसफसू शकतात। म्हणजे करताना आपण वळवले का गोल दिसतात आणि खाली ठेवले का असं स्प्रेड होऊ शकतात। म्हणून इथे मी थोडं तूप घालून घेणार आहे या सारणमध्ये। तुम्ही पाहू शकता असं मी चमच्याच्या साहाय्याने थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि आता मी लाडू वळवायला घेतलेला आहे। मस्तपैकी असा आपला इथे लाडू बनून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय। बेसन पण आपलं अगदी व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। या प्रकारात तुम्ही लाडू करा, अगदी मस्त लागतात, तोंडात टाकताच विरघळतात। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा। बाय बाय।